छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या नात्यामागे नेमकं कोणतं आध्यात्मिक आणि राष्ट्रकार्याचं सूत्र दडलं होतं? राजधर्म म्हणजे काय? क्षात्रधर्म म्हणजे काय? आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा या हाकीमागचा खरा अर्थ काय? अवतारी पुरुषही जेव्हा गुरुच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा नम्रतेचा खरा अर्थ काय असतो? ज्यांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य यांचा अद्वितीय संगम घडवला, आरत्या, स्तवन, दासबोध, मनाचे श्लोक, समर्थांचे लेखन केवळ शब्द नव्हते, ती होती एक जिवंत चळवळ. श्रीरामच ज्यांच्या श्वासात होते आणि ज्यांची एकच प्रार्थना होती, तुझा विसर न व्हावा. पण समर्थ फक्त भक्त होते का? की समाज मन घडवणारे, बलोपासना शिकवणारे आणि राष्ट्रधर्म जागवणारे महापुरुष? आणि शेवटी समर्थांचा एक कठोर पण जागवणारा संदेश: सूर्यावर थुंकलात तर ते आपल्यावरच पडते. जय राम, जय जय राम, श्री राम. अर्थ तिथ दे. नमस्कार रसिक श्रोत्यो, मी प्रशांत शुकसाटे, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत अर्थात टर्ले टीव्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थतीर्थदेव या आध्यात्मिक सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री समर्थ विवरण मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. बंदिरकर सर, तुमचे सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. सर, आतापर्यंत आपल्याकडून बऱ्याच श्री समर्थ विवरण मालिका सादर झाल्या आहेत आणि त्या प्रत्येक मालिकेमधून असा विशेष संदेश सुद्धा आपण दिला आहे. तर आज तुम्ही आम्हाला काय सांगणार याची उत्कंठा आम्हाला लागलेली आहे. कृतयुगातील प्रातस्मरणीय पूज्यपाद सकळारंभी श्री सद्गुरु गणेशू तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. अर्थात श्री महागणेश, ज्यांच्या करकमळाने महाभारतासारखा श्रेष्ठ ग्रंथ लिहिला गेला. अहो, ते नेहमी महर्षी व्यासांच्या चरणी आदरयुक्त भावनेने नतमस्तक व्हायचे. त्रेतायुगाचे अधिपती प्रभू श्री रामचंद्र हे अवतारी तसेच परमप्रतापी सत्पुरुष होते, पण तेही श्री सद्गुरू वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालायचे. द्वापार युगाचे अधिपती पूज्यपाद भगवान श्रीकृष्ण स्वारी, तेही मुंडन करून आश्रमात सांदीपणी श्री सद्गुरू आणि व्यासदेव यांच्या चरणी नतमस्तक होत होते. आणि कलियुगातील हनुमंत अवतार अष्टमा सिद्धी स्वरूप अर्थात शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदास. अशा पूजनीय आणि पूज्यपाद श्री समर्थ रामदास स्वामी यांना छत्रपती शिवरायांनी नतमस्तक होऊन आदरणीय मानले. हे योग्य की अयोग्य? कृतयुगापासून आज कलियुगापर्यंत अर्थात पुन्हा सकळारंभी श्री सद्गुरु गणेशू तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे अशा महागणेशापासून आज माऊली ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत सर्वांच्या भक्तिरूपात्या ज्यांनी लिहिल्या ते राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी. कृतयुगापासून आज कलियुगापर्यंत जेवढे देव आणि देवी होऊन गेल्या त्यांच्या आरत्या आणि भक्तिरूप स्तुती संवाद ज्याने लिहिला ते राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी. श्रीमद श्री दासबोध ग्रंथामध्ये स्पेशल समास श्री गणेश स्तवन ज्यांनी लिहिला ती समर्थनीय विभूती श्री समर्थ रामदास स्वामी. अखिल विश्व सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची या भक्ती रचनेने आरंभ करतात ती पूजनीय विभूती श्री समर्थ रामदास स्वामी. देवादिदेव महादेव त्रिनेत्रधारी श्री शंकर भगवान
यांची मूळ आरती लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा आणि आराधना ज्यांनी केली ते अष्टमा सिद्धी स्वरूप श्री समर्थ रामदास स्वामी. छत्रपती शिवरायांची न भूतो न भविष्यती अशी स्तुती आणि स्तवन ज्यांनी केले ते कैवल्यधाम सज्जनगडे विभूती श्री समर्थ रामदास स्वामी. चवदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी जय देवी जय देवी. ही आरती श्री समर्थांच्या लेखनातून प्रगट झाली. भवानी मातेची आरती अर्थात छत्रपती शिवरायांची आणि समर्थ रामदास स्वामींची एकच कुलदेवता प्लस स्वामिनी माता भवानी. खंडोबादेव अर्थात महादेवाचा रुद्र अवतार. जेजुरीच्या गडावर समर्थ रामदास स्वामींनी साक्षात घेतले श्री खंडोबाचे दर्शन आणि समर्थांच्या करकमळाने अवतरली स्फूर्तिरूप भक्ती रचना. जय देव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भव दुस्तर तारी रघुवीर स्मरणी शंकर हृदयी निवाला तो हा मलंतक अवतार झाला या लागी आवडे भाव वर्णिला रामी रामदासा जीवलग भेडला जय देव जय देव. येलकोट जय मल्हार. अखिल विश्व ज्या वायू स्वरूप हनुमंताची आराधना आणि नित्य उपासना करीत आहे अर्थात सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी हनुमंत वायूचा प्रसिद्ध पित्या पुत्रास नाही भेद दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी. याही आरतीचा उद्गाता श्री हनुमंत अवतार राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी. नित्यकाळ 1200 सूर्यनमस्कार 1100 मठाची स्वहस्ते स्थापना आणि कमरेवर पाण्यात उभे राहून 13 कोटी गायत्री मंत्रांचा जप असा ज्यांचा अधिकार असे श्रीराम भक्त शिरोमणी राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी. श्रीरामा तूच माझा समर्थ अर्थात श्रीराम समर्थ असे नित्यकाळ स्मरण करणारे आणि श्री समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध हे निर्विवादपणे श्रीचरणी लिहिणारे रामा तू माझा यजमान. घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा आयुष्याचा काळ जातो राम कारे म्हणाना राम कारे म्हणाना. अर्थात रामी रामदास श्री समर्थ रामदास स्वामी. 20 दशकी 200 समास श्रीमद श्री दासबोध ग्रंथाचे रचनाकार. एका टाकेत लिहिलेले भुजंग प्रयास 205 श्री मनाचे श्लोक 1820 पृष्ठांची संस्कृत वाल्मिकी रामायण पोथी अर्थात बेरीज 11 आणि हनुमंत 11वा रुद्रावतार. अष्टमा सिद्धी उन्मनी स्वरूप श्री समर्थ रामदास स्वामी. कल्याण करी राम राया कल्याण करे राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी राम राया. कल्याण करे राम राया राम राया. कल्याण करे राम राया. श्री समर्थांच्या मनाची झालेली अवस्था आणि श्रीरामाचा ध्यास अर्थात श्री समर्थांचा अधिकार. अनुदिन अनुतापे तापलो राम राया परमदिन दयाळा नीरसी मोह माया. आज बळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणशिण होतो धावरे धाव आता. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जन धनाचा
व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावे, सकळ त्याजुनी भावे कास तुझी धरावी. जय जय रघुवीर समर्थ. स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. अखंड स्मरणात राहणारे समर्थ जर असे श्रीरामाच्या चरणी लिहित असतील तर आपल्या भक्तीचा मेळ कुठे असेल. अहो, हनुमंताचा अंश आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या मुखातून उपासना मंत्रांची दीक्षा ज्यांनी घेतली ते समर्थ म्हणतात, मी मूढ केवळ अज्ञानी आहे, मला अखंड आपल्या चरणाशी ठेवा. मग श्रोते हो, आपल्या तीर्थाचे ठिकाण कुठे आहे. समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली हे ढळेना, तुटे संशयो नीरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेची आता. समर्थ म्हणतात, माझी द्विधा अवस्था झाली आहे की आपल्या चरणी मी काय मागावे, कारण माझ्या मनामध्ये दुराशा दाटली आहे आणि माझ्या अंतरीच्या संशयाचे निरसन व्हावे हीच एक विनम्र प्रार्थना. त्याकरता श्रीरामा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, गुणायका मागणे हेची आता. श्रीरामा, अखंड योग तुझाच घडावा आणि तुझ्याच कारणी देह माझा पडावा. अर्थात माझ्या देहाकडून श्रीसेवा दास्य भक्ती करून घ्यावी. माझी शिल्लक कमी असेल बहुधा, परंतु श्रीरामा आम्हाला उपेक्षू नको, कारण तुझा अधिकार गुणवंत आणि अनंत आहे. त्याकरिता रघुनायका मागणे हेची आता, ही तुझा विसर न व्हावा. अहो, जयसिंगराव पवार यांच्यासारखे थोर इतिहासकार आपल्या ग्रंथ साहित्यात लिहितात, छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सज्जनगडावर काही काळ जाऊन राहावे असे म्हटले होते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात समर्थांचे काय योगदान होते ते आता ऐकू. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये जेवढ्या मावळ्यांनी लढाई लढली त्या सर्वांना समर्थ रामदास स्वामींनी प्रेरणा दिली असे म्हटले तर वावगे होणार नाही. रागावलात ना. अहो, असं कुठलं शहर नाही जिथे समर्थ रामदास स्वामींनी हनुमंताची स्थापना केली नाही. 1-2 नाही, 1100 मठांची स्थापना गावागावात करून बलाची बल उपासना समर्थाने शिकवली. ते आपले वर्चस्व उभे राहावे म्हणून नाही, तर हनुमंताची स्थापना करून केवळ हनुमंताचा आदर्श अंतरी राहावा म्हणून. समर्थ हे समर्थ करावे, तयास समर्थ म्हणवावे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तो भगवंत म्हणजे प्रत्यक्ष बलवीर हनुमान. महात्मा ज्योतिराव फुले यांचा लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध पोवाडा. त्या पोवाड्यामध्ये महात्मा फुले लिहितात, लोकप्रीती करिता करी गुरु रामदासास, राजगडी स्थापी देवीस. म्लेंच्या विरोधाची मूळ संकल्पना ही समर्थ रामदास स्वामींनी छत्रपतींच्या अंतरी रुजवली असे महात्मा फुले म्हणतात. यांच्या लिहिण्याचे मनावर घ्यायचे किंवा नाही. आता ज्येष्ठ प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी ही अभ्यासागणित आणि सुचिरभूतपणे संशोधन रुचीची असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ते असे लिहितात की देवमस्तकी धरून अवघा हलोक कल्लोळ केला तो कुणी, तर त्रैलोक्यवंद्य अर्थात वंदनीय शिवसमर्थ जोडी. यांच्या लेखणीचे आपण काय करणार आहात. छत्रपती शिवरायांना अनुग्रह दिल्यानंतरचे राजधर्मपत्रक क्रमांक 2. नमो मंगळमूर्ती विघ्नहरो, सरस्वती स नमस्कारो, सद्गुरु संत कुळेश्वरू, दाशरथी श्रीराम. अर्थात
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. शास्त्र धर्म विवरण देत असल्याचे पत्रक क्रमांक 3. अल्प स्वल्प संसार वर्म, मागा बोलिलो राजधर्म. आता एका क्षात्र धर्म, परम दुर्लभ जो श्रीराम. देशद्रोही तितके कुत्ते, मारुनी घालावे परते. देवदास पावती पत्ते, यदर्थी संशय नाही. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा. तुमचा माझा नाही श्रोते हो, आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा. ये विषयी न करिता तकवा, पूर्वज हसती. श्रोते हो, समर्थांनीच एक अखंड सावधानपर वाक्य लिहिले आहे. अर्थात ते श्रवण झाले तर वेलनगुड. माध्याने तुंकता सूर्यावरी, तो तुंका पडे आपणाच वरी. अगदी दुपारच्या भर उन्हात सूर्य डोक्यावर आला आहे. जोर लावून सूर्यावर आपण तुंकलो, मग काय होईल? जेवढ्या जोराने आपण त्या सूर्यावर तुंकलो, तेवढ्याच जोराने तो तुंका आपल्यावर पडेल, हो की नाही? श्रोते परमेश्वराचे केवळ. हर हर महादेव. जय जय रघुवीर समर्थ. खूप चांगली नवीन माहिती मिळाली, त्याबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो. नेहमीप्रमाणे आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आज आपण इथंच थांबत आहोत. अशीच समर्थांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो मित्रांनो, हा एपिसोड तुमच्या मित्रपरिवारासोबत सोशल मीडियावर शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पर्वात. श्रीराम. पंडितकर सर, श्रीराम. श्री राम, जय राम, जय जय राम. श्री राम, अर्थ तिथ